दुहेरी नागरिकत्व प्रकरणात खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात अलाहाबाद इथे नोंदवण्यात लखनौ उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेला जो गुन्हा दाखल केला होता, नोटीस न देता एफआयआर नोंदवण्याचा आदेश देणं योग्य नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय। राहुल गांधी विरोधात एफआयआर नोंदवण्यास कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। खासदार राहुल गांधी दुहेरी नागरिकत्वाचं हे प्रकरण आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडनं। शिवाजी, अलाहाबाद हायकोर्टाने ही स्थगिती दिली आहे, अधिक काय माहिती? गिरीश, राहुल गांधींना दोन्ही नागरिकता या संदर्भात कोर्टाने आदेश दिले होते आणि त्यांच्यावरती एफआयआर करण्याचे आदेश दिले होते। नागरिकत्व आहे यात कारण असं महत्वाचं दिलेलं आहे की ज्याच्या विरोधात एफआयआर करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांना आधीच नोटीस बजावलेली नव्हती, हे अत्यंत महत्वाचं कारण समोर आलं आणि त्याच्यानंतर मग कोर्टाने ही आपली चूक मान्य केली आणि कुठलीही नोटीस जर राहुल गांधीला दिली नसेल तर अशा पद्धतीने त्याच्यावर एफआयआर होऊ शकत नाही आणि त्यामुळे आता हे एफआयआर जे प्रकरण आहे ते मागे घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। एक मोठी कारण कानून प्रक्रियेमध्ये कोर्टाने विचारलं होतं की आपण नोटीस दिलेली आहे की नाही, याबाबत कुठलीही स्पष्टता आलेली नव्हती। आणि यासाठी कोर्टाकडून ही सगळी माहिती समोर आली, त्याच्यानंतर कोर्टाने हा निर्णय घेतला। शिवाजी, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। राहुल गांधी विरोधात एफआयआर नोंदवण्यास कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। खासदार राहुल गांधी दुहेरी नागरिकत्व प्रकरणामध्ये हा मोठा निर्णय कोर्टाने दिलेला आहे। अलाहाबाद हायकोर्टाकडून ही स्थगिती देण्यात आलेली आहे।